महाराष्ट्र राज्यभरात अनेक ठिकाणी बाळूमामांची मंदिरे झाली. प्रत्येक मंदिरात पुजारी झाला. काही ठिकाणचं पुजारी लिंबू, ताय, धागा, दोरा, जंत्र, मंत्र, तंत्र देऊन हात बघायला लागले. अरे बाळूमामा माझा लिंबू, ताय, धागा, दोरा देणारा नव्हता. बाळूमामा एका क्षणात नवसाला पावणारा देव होता. अरे ज्यावेळेस माझ्या मामांना समाधी घ्यायची होती त्यावेळेस मामांच्याकडे एक संजीवनीची कांडी होती. ती संजीवनीची कांडी मामांना कोणाला तर द्यायची होती. दिवस उगवल्यापासून दिवस मावळेपर्यंत बाळूमामा या पृथ्वी तलावर हिंडलं, पण ती संजीवनीची कांडी घ्यायच्या लायकीचा मामांना एकही माणूस सापडला नाही. म्हणून बाळूमामांच्या गादीवर कुठला शिष्य बसलेला नाही. बाळूमामाचा कोण शिष्य नाही आणि बाळूमामा कोणाचे गुरु नाही. अरे समाधी वेळेला बोललेलं मामांचा शब्द जर ह्या पुजाऱ्याला कळत नसतील तर ह्या पुजाऱ्याला तुमचा हात काय करणार. हा बोंडूपणा सोडा आणि बाळूमामाने सांगितलेल्या मार्गावरती चला. कडू आहे लय मोठं सत्य आहे.